आज 77वा प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला नाही, कारण ते स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी अनेक प्रकारचा त्याग, बलिदान, त्यांचे साहस, चळवळी, आंदोलन व अनेक रक्तरंजित क्रांत्या करून, जीवाची बाजी लावून, गोळ्या झेलून, फाशी पत्करून क्रांतिकारकांनी हे स्वातंत्र्य खेचून आणले. देश स्वतंत्र झाला, पण आता या देशाला चालवण्याची, या देशाला पुढे नेण्याची सर्व सूत्र आपल्या भारतीय नेत्यांकडे आली. एवढ्या विविधतेने नटलेला हा भारत देश हजारो जाती, धर्म, प्रांत, भाषा, वेशभूषा, संस्कृती, रीतिरिवाज जगात कुठेही नाही. तेवढ्या विविधतेने नटलेल्या देशाचा कारभार करणं सोपं होतं का? प्रत्येक ठिकाणची भौगोलिक, प्रादेशिक परिस्थिती वेगळी, प्रत्येक ठिकाणचा प्रश्न वेगळा, समस्या वेगळी. अशा परिस्थितीमध्ये या देशातील प्रत्येक घटकांना विकासाच्या व्यवस्थित मार्गावर नेणे, विकासाच्या ट्रॅकवर नेणे हे अतिशय चॅलेंजिंग काम होतं. 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, परंतु जवळपास 2.5 वर्ष या देशाचा कारभार इंग्रजांच्या नियमावलीप्रमाणे चालण्यात आला. कारण तोपर्यंत सर्व घटकांना, सर्व समावेशक अशी सर्वांगीण एक नियमावली, एक घटना, एक कायदा या देशामध्ये पारित होणं गरजेचं होतं. मग याच परिस्थितीसाठी सर्व घटकांना, सर्व समावेशक, सर्वांना न्याय मिळावे यासाठी, सर्वांना एकत्रित आणण्यासाठी, सर्वांचा एकत्रित विकास करण्यासाठी, एक कायदा निर्माण करण्यासाठी, एक घटना, एक नियमावली निर्माण करण्यासाठी या देशामध्ये घटना समितीची निर्मिती करण्यात आली. अथक व अविरत अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाची घटना लिहून पूर्ण केली. देशातील सर्व शोषित, वंचित, तळागाळातील उपेक्षितांचा, महिलांचा, अल्पसंख्याकांचा, अगदी देशातील सर्व घटकांचा अंतर्भाव करणारी, सर्वांना न्याय, हक्क व दर्जा देणारी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला प्रदान केली. मग हीच राज्यघटना, हेच देशाचं संविधान देशाचा कारभार चालवण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये प्रत्यक्ष अंमलात आणल्या गेली. आणि तेव्हापासून या देशाचा खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक कारभार सुरू झाला. आणि म्हणूनच या देशाचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. तेव्हा आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यशवंत गुरुकुल परभणीतर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.